that the cost of apples and their number are in direct variation. Are in direct variation. Okay, student. त्याच्यानंतर बॉक्स तयार करूया. Number of apples x. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ ॲपल्स y. 1, 8, 4, 32, 56, 12, 160. एवढं सगळं आपल्याला कंप्लीट करायचं आहे मुलांनो. ठीक आहे. तर प्रॉब्लेमचं सांगू तुम्हाला कसं सोडवायचं. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि कॉस्ट ऑफ ॲपलच्या किमतीमध्ये अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन आणि त्यांचे नंबर्स हे व्हेरिएशनमध्ये आहे हे आपल्याला सिद्ध करायचं. ओके, आहेत डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपण काय करणार बघा. काय काय दिले. x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ y हे दिलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय x. x म्हणजे काय सांगा बरं मुलांनो. व्हॉट इज मीन बाय x. सुदर्शन लेट झालं बेटा. व्हॉट इज मीन बाय x. x म्हणजे काय आहे. नंबर ऑफ ॲपल्स. ओके. y म्हणजे काय आहे. व्हॉट इज मीन बाय y. y म्हणजे काय आहे सांगा. y म्हणजे काय आहे. कॉस्ट ऑफ ॲपल्स. ओके. चला, नंबर ऑफ ॲपल्स मध्ये आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन. x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ y. देअरफॉर x इज इक्वल टू ky. हे चिन्ह कट केलं की ky लिहायचं. कसं काय लिहायचं. k इज कॉन्स्टंट. k इज कॉन्स्टंट. आता बघा मुलांनो, x ची व्हॅल्यू किती आहे 1, y ची किती आहे 8. x ची 1 आहे, y ची 8 आहे. मग आपण काय करणार. पुट x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 8. x च्या ठिकाणी 1 ठेवलं की y च्या ठिकाणी 8 ठेवलं. मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यास काय होईल. डिवाइड. 1/8 इज इक्वल टू k. k ची किंमत किती आली मुलांनो 1/8. आता जे मी ब्रॅकेटमध्ये लिहिले ना k इज कॉन्स्टंट त्याला मी थोडंसं कट करतो. ओके. k इज कॉन्स्टंटला हे लिहिलेलं कट करतो. थोडा स्पेस निर्माण व्हावा माझ्याकडे. तर k ची व्हॅल्यू इथं ठेवायची. x इज इक्वल टू ky मध्ये. x इज इक्वल टू k ची व्हॅल्यू 1/8. y जशाल तसं. त्याला म्हणायचं दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. हे इक्वेशन आहे कशाचं. व्हेरिएशनचं. आता त्यानं x ची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. इथे x मध्ये रिकामी जागा म्हणजे x ची व्हॅल्यू विचारली. y ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 56. मग आपण काय करणार.
put y is equal to 56 in इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपण काय करणार मुलांनो, y इज इक्वल टू 56 कशामध्ये ठेवणार, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये. मग काय येईल बघा, x as it is, 1/8 as it is, y ची व्हॅल्यू किती आहे 56, 8 साठी 56, x इज इक्वल टू किती आलं 7. चला हे मी सांगितलेलं कळालं का तुम्हाला, सांगा. आज मी रिपीट केलंय तुमच्या म्हणण्यानुसार. टेल मी. यस, रितेश हो म्हणतोय. बाकीचे पृथ्वीराज नो. ठीक आहे बेटा, काही अडचण नाही. दुसऱ्या आणखीन काही प्रॉब्लेम घेतल्यास कळतील. आणखीन प्रॉब्लेम शिल्लक आहेत ना. ही पहिली रिकामी जागा भरली मुलांना मी. आता दुसऱ्यामध्ये x ची व्हॅल्यू किती आहे 12. x ची व्हॅल्यू किती आहे 12. हा 1/8 का घेतलं बघा, k ची व्हॅल्यू 1/8 आली ना, x च्या ठिकाणी 1 ठेवला, k जशाल तसं, y ची व्हॅल्यू 8, हे 8 इकडे भागा करत आलं, म्हणजे 1/8, k ची व्हॅल्यू किती आली 1/8, ही व्हॅल्यू x जशाला तसं, k ची व्हॅल्यू 1/8, हे y जशाल तसं. ह्याला काय म्हणायचं, दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आलं का लक्षात? ओके. तर पहिला मी कंप्लीट केला. दुसरा बघा, दुसऱ्यामध्ये y ची x ची व्हॅल्यू 12 आहे पण y ची विचारलेली आहे, म्हणजे पुट x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. x बरोबर 12 ही किंमत ठेवायची इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये. हे माझं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. x च्या ठिकाणी 12 ठेवूया, 1/8 जशाला तसं, इंटू y. हे y 8 इकडे गुणाकारात येईल, म्हणजे 12 गुणिले 8 बरोबर y. तर y बरोबर किती आलं, 12×8 = 96. 12×8 = 96. ओके स्टुडंट, सर्वांना कळतोय ना? यस, ओके. हा, आता तिसरं राहिले बघा. तिसरं मध्ये मला सांगा कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, सांगा कोणती व्हॅल्यू दिली. प्रतीक्षा काही चिंता करू नको, रिपीट बघू शकतेस बेटा. हा, तू x ची व्हॅल्यू दिली. x ची व्हॅल्यू किती दिली रे, x ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, x ची कुठं दिली व्हॅल्यू, ही व्हॅल्यू कशाची आहे, y ची आहे. कशाची आहे, y ची. y ची व्हॅल्यू किती दिली, y ची व्हॅल्यू किती आहे प्रणव, रिपीट नंतर करू बेटा, काही चिंता करू नका. y ची व्हॅल्यू 160 आहे. मग 160 ही किंमत कशात ठेवायची सांगा, 160 ही किंमत कशामध्ये ठेवायची सांगा. 160 किंमत कशात ठेवायची, कोणतीही किंमत इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये ठेवावं लागतं. कशामध्ये ठेवावं लागते, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे, x इज इक्वल टू 1/8 y. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय, x इज इक्वल टू 1/8 y. ओके. मग इथं लिहिणार पुट y इज इक्वल टू 160 इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन y ची व्हॅल्यू 160, x as it is 1/8 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे 160, 8 2 16 0, x बरोबर किती आलं 20. जरी मुलांना हे उदाहरण तुम्हाला कळालेलं नसेल तरी हे उदाहरण रेकॉर्डिंग मध्ये, कालच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा आहे आणि आजच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा आहे. रिपीट बघून घ्या, ठीक आहे. म्हणजे कधी कधी आणि ह्याच्यासारखी आणखीन उदाहरणं आहेत आपल्याकडं जे की तुम्हाला येतील. ठीक आहे, चला मी पुढचा क्वेश्चन घेतो. रफ करू का बोर्डवरचं, रफ करू का बोर्डवरचं सांगा. नको.
पण ठीक आहे, अगोदर स्क्रीनशॉट घेऊन टाका त्याचा लवकर, म्हणजे मला पुढचं उदाहरण घेता येईल. स्क्रीनशॉट घ्या किंवा रात्री युट्यूबवर आल्यानंतर पॉज करून लिहायला. नेक्स्ट क्वेश्चन ह्याच्यासारखंच आहे, तुम्हाला जमेला. चौथा क्वेश्चन सराव पडून जाईल आता. इफ n varies directly as m, complete the following tables. Complete the following table. m n 3 12 5 20 6.5 रिकामी जागा आहे. 28 वर रिकामी जागा आहे. 1.25 ही रिकामी जागा, ही रिकामी. पहिल्यासारखाच क्वेश्चन आहे, ट्राय करूया याला कसं सोडवता येईल. कोण कोण आलाय क्लासमध्ये बघूया. क्वेश्चन लिहून घ्या, तुमच्याकडे बुक असेल ना. चला याच्यामध्ये आता पुढे बघा काय काय दिलेलं आहे. n व्हॅरीज डायरेक्टली ॲज अ m. n हे m सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. m ची व्हॅल्यू 3 आहे, तर n ची 12 व्हॅल्यू दिलेली आहे. m ची व्हॅल्यू 5 आहे, तर n ची किती दिलेली आहे 20. बाकीच्या ह्या किमती मला काढायच्या. ठीक आहे, तर काय काय येईल बघायचं आन्सर. n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ m हे असं दिलेलं आहे, ह्याला गिवन म्हणूया. आता काय करायचं मुलांनो, हे चिन्ह कट करून काय लिहायचं सांगा. ते डायरेक्ट व्हेरिएशनचं चिन्ह कट करून काय लिहू सांगा सर्वजण. व्हेरी गुड, के. पण इक्वल टूचं चिन्ह सुद्धा द्यावं लागेल. व्हेरी गुड, सर्वांना जमायले. अरे वा, छान आहे. हा, n इज इक्वल टू के एन. केला काय म्हणायचं, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. K is called constant of variation. Okay, very good रितेश. आता इथं व्हॅल्यू कशी दिली, m इज कोणती ही ठेवा किंवा ही ठेवा, काही फरक पडणार नाही. पुट m is equal to 3 and n is equal to 12. मग काय येणार मुलांना इथं, n ची व्हॅल्यू आपण 12 ठेवूया. k as it is, m ची व्हॅल्यू 3. 12 भागिले 3 बरोबर k. 3 चौक किती 12.
के ची व्हॅल्यू किती आली 4. मग ही जी व्हॅल्यू आहे के इज इक्वल टू 4. राजकुमार सर तिकडं सगळं सामान जे आहे का नाही ते इथं आणून ठेवून देऊ इथं, आणि इथला जे बी आपला रिकामा पसार आहे ते मला ठेवून देऊ. हे इथला इथं, इथला तिथं, मग इथं हवा घेवा लागते आपल्याला, सगळं होतंय. के इज इक्वल टू किती आहे 4. मग के इज इक्वल टू 4 आहे त्यामुळे ठेवायचं एन जशाला तसं, के ची व्हॅल्यू 4, व्ही एम जशाला तसं. तर एन इज इक्वल टू किती आलं मुलांना 4m. कालचंच आहे रितेश बेटा, कालचंच रिपीट आहे, कालचं रिपीट केलं. प्रणव रेकॉर्डिंग बघून घे बेटा, रिपीट केलंय आपण. एन इज इक्वल टू 4m, एन इज इक्वल टू 4m. तर ह्याला काय म्हणायचं, दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा आहे, नंबर 1. एम ची व्हॅल्यू किती आहे 6.5. एम ची व्हॅल्यू 6.5. एन ची व्हॅल्यू काढायची, एन ला क्वेश्चन मार्क दिला आपण. मग ही एम ची व्हॅल्यू 6.5 आपण कशात ठेवूया, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, म्हणजे इथं पुट इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. फक्त आता सगळं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्येच पुट करायचं. एन ॲज इट इज, 4 ॲज इट इज. हिची व्हॅल्यू किती एम ची 6.5. जर मल्टिप्लिकेशन केलं 4 पंचे 20, कॅरी आले 2, 4 सक 24 आणि 2 26. शेवटचा एक अंक सोडून दशांश. एन इज इक्वल टू किती आहे 26. एन इज इक्वल टू 26. कळालं का तुम्हाला, सांगा मला. एन इज इक्वल टू 26. प्रणव बेटा कळालं का, प्रणव, प्रथमेश, प्रतीक्षा, पृथ्वीराज. हो सर, ओके बेटा. आता अगोदर हे लिहून घ्या, मग दुसरी व्हॅल्यू मी काढतो. लिहिणं झालं की सांगा मला. सुदर्शन कळायलं का रे, झालं सर, ओके बेटा. प्रणव मधात गायब होत जाऊ नकोस. चला, फक्त आता हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी, दुसरं मला काढायचंय. तर मी फक्त इक्वेशन ऑफ व्हेरिएशन बोर्डवर राहू देतो, बाकीचं मोडतो. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिला. एन इज इक्वल टू 4m हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. इथं लिहून टाकतो, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एन इज इक्वल टू 4m हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. कशाची व्हॅल्यू काढायची बघा. सेकंड क्वेश्चन, एम ची व्हॅल्यू काढायची आहे, एन ची दिलेली आहे. म्हणजे एन इज इक्वल टू किती दिलेलं आहे 28. एम ची कॅल्क्युलेट, एम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क द्यायचा एम. पुट इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. कशामध्ये पुट करायचंय, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये. तर काय येईल, देअरफॉर एन ची व्हॅल्यू 28, 4 एम ॲज इट. 4 गुणाकार तिकडे आल्यास भागा करा, 28 भागिले 4 एम. 4 7 28. एम इज इक्वल टू 7. एम इज इक्वल टू 7. ओके स्टुडंट.
आता तिसरा क्वेश्चन, कशाची व्हॅल्यू काढायची तिसऱ्या क्वेश्चन मध्ये? एन ची काढायची आहे. एम ची किती दिलेली आहे? 1.25. पुट m is equal to 1.25 in equation of variation. हे n ची व्हॅल्यू ठेवून n ॲज इट इज 4, m ची व्हॅल्यू 1.25, n 4 पंचे 20, तरी किती आले? 2. 4 2 8 आणि 2 10 0. चाला एक 4 1 4 आणि 1 5. दशांशाचे किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. मग शेवटचे 2 अंक सोडून दशांश. n इज इक्वल टू 5. n इज इक्वल टू 5. चला सर्वजण लिहून घ्या. ही प्रॅक्टिस सेट डबल डबल सोडवलं की सोपं जातं. हा, ओके मुलांना. टाइम काय झाला बघूया. ओके स्टुडंट, एक छोटंसं उदाहरण घेतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. x varies directly as y when x is equal to 5, y is equal to 30. Find the constant of variation and equation of variation. Constant of variation and equation of variation. बेटा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन सॉल्व केलेला आहे मुलांना. तर बघा काय काय x varies directly as y. x varies directly y म्हणजे असं लिहिणार x is directly proportional with y. ठीक आहे. तर आता ते चिन्ह कट करायचं आहे. x is equal to काय लिहायचं? ky. k is constant. k is constant. आता याच्यामध्ये x ची व्हॅल्यू किती आहे? 5. y ची व्हॅल्यू किती आहे? 30. मग आपण पुट x is equal to 5 and y is equal to 30. Therefore x ची व्हॅल्यू 5 ठेवली k, y ची व्हॅल्यू 30. 5 भागिले 30 बरोबर की k is equal to 1/6. k ची व्हॅल्यू किती आली? 1/6. k ची व्हॅल्यू कशी आली कळालं का रे?
कळालं का मुलांना के ची व्हॅल्यू? हो ठीक आहे. त्या के च्या व्हॅल्यूला काय म्हणत असतात आपण? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के इज कॉल्ड दी constant of variation. Therefore, constant of variation, constant of variation is 1 by 6. Constant of variation is 1 by 6. आता मुलांनो, ही जी व्हॅल्यू आहे ती इथं लिहायची ह्या इक्वेशन मध्ये. x is equal to k ची व्हॅल्यू किती? 1 by 6. हे y कशाला? ह्याला म्हणायचं दिस इज equation of variation. This is equation of variation. ओके मुलांनो, कळालं का तुम्हाला आजचं सर्व? कारण आज आपलं क्लिअर झालं. अरे किती वेळ झाला रे म्यूट केलं रे मला? प्रथमेश, तुम्हाला म्यूट का केलंस? अरे काय वेड्यावानी तुमचे काम सगळे. किती वेळ म्यूट केलं मला?